नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये STIचा 2016मध्ये जो लँग्वेजचा पेपर झाला होता त्यातील इंग्लिशचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. या अगोदर 2017चे डिस्कशन आपण ऑलरेडी चॅनलला अपलोड केले आहे, ते बघू शकता. त्याचबरोबर PSI 2013 ते 2017 दरम्यानचे ऑलरेडी डिस्कशन आपण अपलोड केले आहे, ते पण आपण बघू शकता. पहिला प्रश्न बघूया. 61 करेक्ट सेंटेन्स यामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. तर विल यू बॉरो मी अ पेन. बॉरो म्हणजे काय? बॉरो म्हणजे काय? घेणे. तर तू मला पेन घेशील का? तर त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. दुसरं स्टेटमेंट काय म्हणते? आय बॉरो अ पेन फ्रॉम माय ब्रदर. तर म्हणजे काय? मी माझ्या भावाकडून पेन घेतला. तर या अर्थाने बी स्टेटमेंट करेक्ट ठरतं. आय लेंट अ पेन फ्रॉम माय ब्रदर. लेंट म्हणजे देणे. मी माझ्या भावाकडून पेन दिला, या अर्थाने हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. डी स्टेटमेंट काय म्हणते? विल यू लेंट मी युअर पेन. म्हणजे तुझा पेन मला देशील का, या अर्थाने डी स्टेटमेंट करेक्ट ठरतं. त्यामुळे बी आणि डी इज द आन्सर. फोर्थ इज द आन्सर. 62 डिसेंट ऑफ द हिल इज व्हेरी डेंजरस. यामध्ये पण करेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं आहे. वर्ड ऑफन कन्फ्यूजचे हे प्रश्न आहे. तर डिसेंट आणि डिसेंट असे DECENT. डिसेंट म्हणजे सभ्य किंवा योग्य होते, ठीक आहे. आणि हा डिसेंट म्हणजे जो प्रश्नामध्ये दिलेला आहे याचा अर्थ होतो उतार. सो द डिसेंट ऑफ द हिल इज व्हेरी डेंजरस म्हणजे जो हिलचा उतार आहे तो डेंजरस आहे, या अर्थाने पहिलं स्टेटमेंट करेक्ट ठरतं. सेकंड स्टेटमेंट शी ऑलवेज वियर्स डिसेंट क्लोथ्स म्हणजे इथे आता डिसेंट DCENT पाहिजे होता, याचा अर्थ सभ्य किंवा योग्य होतो. त्यामुळे हे बी स्टेटमेंट रॉंग ठरतं. त्यामुळे पहिलं याचा आन्सर, ठीक आहे. ओनली ए इज अ आन्सर करेक्ट सेंटेन्स. 63 शी फेल्ट सॉरी फॉर हर आंट. रिकामी जागा. यामध्ये आपल्या फिल इन द ब्लँक भरायचे आहेत. तर शी फेल्ट सॉरी फॉर हर आंट व्हेन शी व्हाय शी रेड हर लेटर. म्हणजे तिनं का तिचं पत्र ओपन केलं किंवा पत्र वाचलं का नाही, तर जेव्हा जेव्हा या अर्थाने व्हेन. सेकंड स्टेटमेंट यायला पाहिजे. जेव्हा तिने तिचं लेटर वाचलं तेव्हा तिच्या आंटीविषयी तिला वाईट वाटलं, ठीक आहे. तर या अर्थाने सेकंड स्टेटमेंट इथे करेक्ट ठरतं, ठीक आहे. व्हेन यायला पाहिजे. इथे विच नाही आहेत, व्हाय नाही आहेत किंवा देन पण येत नाही, तर व्हेन यायला पाहिजे जेव्हा या अर्थाने, ठीक आहे. 64 चूज द करेक्ट यूज ऑफ द आर्टिकल. तर इथे इथे काय दिलं आहे? ॲस. तर इथे सुरुवातीला वॉवेल आल्यामुळे इथे ॲन यायला पाहिजे, तर ॲन ॲस यायला पाहिजे. सेकंड ॲन युनिकॉर्न. तर इथे पण वॉवेल आहे यू, पण त्याचा उच्चार हा यूने होतो, त्यामुळे इथे ए युनिकॉर्न पाहिजे, ठीक आहे. अ युनिकॉर्न, ठीक आहे. नंतर मग सी काय? द ब्रिटिश ॲस्ले. तर ब्रिटिश ॲस्ले म्हणजे काय? द्वीप किंवा बेट. तर स्पेसिफिकली ब्रिटिशांच्या द्वीप किंवा बेटांविषयी म्हटले आहे, त्यामुळे इथे द इज करेक्ट. सो यामध्ये पहिलं स्टेटमेंट, पहिलं जे दिलं आहे ॲस इज रॉंग, तिथे ॲन पाहिजे. सेकंडमध्ये ॲन युनिकॉर्न नाही, तर इथे अ युनिकॉर्न पाहिजे, त्यामुळे बी इज रॉंग. सीमध्ये द ब्रिटिश असले तर सी इज करेक्ट, त्यामुळे ऑनली सी इज करेक्ट. फोर्थ. 65 बघा. गोस्ट आर नॉट कॉर्पोरल बिईंग. तर यामध्ये पण वर्ड ऑफन कन्फ्यूज आहे ते. तर कॉर्पोरल आणि कार्पोरियल असे दोन शब्द आहेत. तर कार्पोरियल म्हणजे REAL येते, REAL, ठीक आहे. कार्पोरियल. तर कार्पोरियल म्हणजे ज्याला फॉर्मलेस, ज्याला कुठलेही एक विशिष्ट आकार नाही, त्याला आपण कार्पोरियल म्हणतो. आणि कार्पोरल म्हणजे काय? शारीरिक, ठीक आहे. सो गोस्ट आर नॉट कार्पोरियल बिईंग, ठीक आहे. तर नॉट अ कार्पोरियल बिईंग ज्या म्हणजे त्याला कुठलाही आकार नसतो, तर त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं ठरतं, कारण की इथे कार्पोरियल पाहिजे, REAL पाहिजे. सेकंड, इन आवर स्कूल्स द चिल्ड्रन आर नॉट गिवन एनी कार्पोरल पनिशमेंट म्हणजे शारीरिक शिक्षा दिली जात नाही, तर त्यामुळे सेकंड स्टेटमेंट करेक्ट ठरतं. सो द करेक्ट सेंटेन्स इज ए सेकंड, बी, ओनली बी. 66 बघा. अल्टरनेटिव्ह वर्ड स्पेल करेक्टली, ठीक आहे. यामध्ये 66 स्पेलिंग विचारलेलं आहे. हां सर, स्पेलिंग विचारलं आहे. तर यामध्ये फर्स्ट जे आहे एम्ब्रेस,
एम्ब्रेस, तर एम्ब्रेस नसून ते एम्बॅरेस आहे. ठीक आहे, तर BARRASS असं स्पेलिंग यायला पाहिजे. त्यामुळे पहिलं ऑप्शन गेलं, सेकंड ऑप्शन गेलं, थर्ड आणि फोर्थ राहते. तर थर्डमध्ये पण एम्बॅरेस, तर एम्बॅरेस पण राहत नाही. ते ॲक्च्युली डबल आर येतो त्यामध्ये, तो डबल आर आणि डबल एस येतं एम्बॅरेसमध्ये, तर डबल आर डबल एस. ठीक आहे. सो यामुळे याचं फोर्थ ऑप्शन होतं अकोमोडेशन. ACCM, यामध्ये पण CCM येतो. ठीक आहे, तर अकोमोडेशन हे करेक्ट आहे. साईझेबल असं नाही होते, साईझेबल होतं, साईझेबल. ठीक आहे, तर यामध्ये ई येत नाही, SIZABLE असं येतं. ठीक आहे. नंतर मग ॲसेसरीज, तर ॲसेसरीजमध्ये C आणि S येतो. ठीक आहे, तर ACCESSARY. ठीक आहे. सो एम्बॅरेसमध्ये AMBARRSS. ठीक आहे, RRS एम्बॅरेसमध्ये, अकोमोडेशनमध्ये CCM, ॲसेसरीमध्ये C आणि S. ओके. 67. द मनी वॉज स्पेंड विदाउट पार्लमेंटरी अथॉरिटी. तर यामध्ये अंडरलाईन वर्डला आपण कशाने रिप्लेस करू शकतो, म्हणजे सिनॉनिम विचारलेला आहे. तर याचं उत्तर होतं पार्लमेंटरी कन्सेंट. पार्लमेंटच्या सहमतीशिवाय मनी स्पेंड करण्यात आला. सो यामुळे याचा आन्सर होतं थर्ड. 68 बघूया. करेक्ट सेंटेन्स विचारला, हिअर इज द इन्फॉर्मेशन फॉर विच यू आस्क्ड फॉर. तर यासाठी सेकंड स्टेटमेंटसाठी फॉर ऑलरेडी यूज केले आहे, त्यामुळे लास्टमध्ये फॉर येणार नाही. डबल फॉरमुळे हे पहिलं स्टेटमेंट चूक होतं. सेकंड स्टेटमेंट, हिअर इज द इन्फॉर्मेशन फॉर विच यू आस्क फॉर विच यू आस्क. ठीक आहे, तर यामध्ये शेवटी फॉर नाही, त्यामुळे बी स्टेटमेंट करेक्ट आहे. थर्ड स्टेटमेंट, हिअर इज द इन्फॉर्मेशन यू आस्क फॉर. सी स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट, त्यामुळे बी आणि सी याचं आन्सर होईल. ठीक आहे. 69. द मॅटर इज रिकामी जागा ॲट द नेक्स्ट मीटिंग ऑफ द कमिटी. सो यामध्ये करेक्ट आन्सर हॅविंग डिस्कस नाही येणार, बीइंग डिस्कस येणार, कारण की हा पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइस कसा, वी आर डिस्कसिंग द मॅटर ॲट द नेक्स्ट मीटिंग ऑफ द कमिटी. तर असं याचा ॲक्टिव्ह वॉइस होईल. तर वी आर डिस्कसिंग द मॅटर ॲट द नेक्स्ट मीटिंग ऑफ द कम्युनिटी असं त्याचं ॲक्टिव्ह वॉइस होईल. तर इथे त्याचा पॅसिव्ह वॉइस केला, द मॅटर. यामध्ये काय झाला, हा कर्म, मॅटर इज बीइंग डिस्कस असं आपण करतो. ठीक आहे. तर नियर फ्युचर यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर त्यासाठी नियर फ्युचर मेन्शन करण्यासाठी पण आपण चालू वर्तमान काळ यूज करतो. ओके. 70 बघूया. सो करेक्ट स्पेलिंग यामध्ये विचारलेलं आहे. तर करेक्ट स्पेलिंग याचं येतं ब्युरोक्रसीचं BURE आणि असं फोड करायची, BURA म्हणजे बुरे आणि AU असं आपण लक्षात ठेवू, फक्त लक्षात ठेवण्यासाठी. पण बुरे आणि AU त्यानंतर क्रसी असं आपण लक्षात ठेवू शकतो. पण ॲक्च्युअली याचं प्रोनाऊन्सिएशन ब्युरोक्रसी असं येतं, त्यामुळे याचा आन्सर सेकंड असं येतं. ठीक आहे. द मॅनकाइंड शूड लव दी नेचर. आता मॅनकाइंड ही एक इन जनरल संपूर्ण मानवजातीविषयी यामध्ये मेन्शन केलं आहे. त्याचबरोबर नेचर हा संपूर्ण निसर्गाविषयी मेन्शन केला आहे. जेव्हा एक सर्वसामान्यपणे एखादा शब्द संपूर्ण मानवजातीसाठी किंवा इथे संपूर्ण निसर्गासाठी वापरला जातो, तेव्हा त्यापुढे कुठलंही आर्टिकल लागत नाही. ठीक आहे. सो आन्सर काय असायला पाहिजे, फोर्थ, मॅनकाइंड शूड लव नेचर. जेव्हा यामध्ये 71मध्ये द जेव्हा वापरला आहे, जेव्हा स्पेसिफिक मॅनकाइंड विषयी आपण जेव्हा बोलतो, समजा साऊथ आफ्रिकेतील पर्टिक्युलर मानवजात आहे त्याविषयी जर बोलत असेल, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणचं हवामान किंवा त्या पर्टिक्युलर ठिकाणचं जे काही क्लायमेट आहे त्याविषयी बोलत असेल, तर तेव्हा आपण द वापरू शकतो. सो त्यामध्ये निश्चितता येते. जेव्हा निश्चितता येते तेव्हा आपण द वापरतो. त्यामुळे या 71चा आन्सर येतं फोर्थ.
बघा प्रश्न क्रमांक 72मध्ये काय म्हणलेलं आहे, आपल्याला करेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं आहे. हॅव यू बीन देअर, यू वुड हॅव वन द मॅच. तर यामध्ये सेकंड स्टेटमेंटमध्ये वुड हॅव आलं, कंडिशनल स्टेटमेंट आहे, सेकंड स्टेटमेंटमध्ये वुड हॅव आलं, तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये हॅड यायला पाहिजे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंटमध्ये हॅड यायला पाहिजे, इथे आलं हॅव. सो पहिलं स्टेटमेंट इज रॉंग. सेकंड स्टेटमेंट, दो आय हॅव कम्प्लिटेड ऑल माय असाइनमेंट आय डिडंट गेट क्रेडिट फॉर दॅम. मी माझे सगळे असाइनमेंट कंप्लीट केलं आहे, म्हणजे ही एक अगोदर घडलेली क्रिया आहे, तरी पण त्यासाठी मला क्रेडिट नाही मिळालेलं. ही नंतरहून घडलेली क्रिया आहे. जी नंतरहून घडलेली क्रिया असते ते सिम्पल पास्टमध्ये असते. अगोदरची क्रिया घडून गेलेली असते ती ती कशामध्ये असते, पूर्ण भूतकाळात असते. सो पूर्ण भूतकाळात असल्यामुळे इथे हॅड कम्प्लिटेड करेक्ट आहे, हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. त्यामुळे आय डिडंट गेट क्रेडिट फॉर देम हे स्टेटमेंट हे करेक्ट आहे. हेन्स बी इज करेक्ट आन्सर. सो 72चा आन्सर येते ऑनली बी इज करेक्ट. 73 बघा, डिड यू आस्क समबडी टू कम. करेक्ट सेंटेन्स विचारलं, डिड यू आस्क समबडी टू कम. सो जेव्हा प्रश्नार्थक वाक्य असते तर त्यामध्ये ऑलवेज अँड ऑलवेज आपण समबडी न वापरता एनीबडी वापरतो. पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये आणि निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण नेहमी काय वापरतो, एनीबडी वापरतो. तेच जर निगेटिव्ह स्टेटमेंट नसलं आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर त्यासाठी आपण मात्र समबडी वापरतो. समबडी फॉर पॉझिटिव्ह स्टेटमेंट, एनीबडी फॉर निगेटिव्ह स्टेटमेंट. कीप दिस इन माइंड. सेकंड, वन मस्ट नॉट प्रेज वन सेल्फ. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, वनसाठी वन सेल्फ वापरलेलं आहे. ठीक आहे, सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे, बी इज करेक्ट. सी काय म्हणते, वन कॅनॉट बी टू केअरफुल ऑफ हिज गुड नेम. वन कॅनॉट बी टू केअरफुल, हीज नाही यायला पाहिजे, वन्स यायला पाहिजे, वन्स गुड नेम. ठीक आहे, वनसाठी जे षष्टी वापरतो आपण ते वन्स यायला पाहिजे. त्यामुळे सी स्टेटमेंट इज रॉंग. फर्स्ट ए इज रॉंग, सो आन्सर इज ऑनली बी. 74, हंग्री डॉग बार्क्स थ्रू आउट द डे. तर यामध्ये कुठला, हे जे अंडरलाईन टर्म दिलेली आहे हंग्री डॉग, त्यासाठी योग्य क्लॉज वापरायचा आहे. क्लॉज म्हणजे काय, उपवाक्यामध्ये आपल्याला नेहमी काय असतो, एक क्रियापद असते. सो पहिलं बघा, डॉग विदाऊट फूड बार्क थ्रू आउट द डे. आणि सेकंड स्टेटमेंटमध्ये डॉग दॅट हॅव नो फूड बार्क थ्रू आउट द डे. सो यामध्ये डॉग विदाऊट फूड येईल की डॉग दॅट हॅव नो फूड येईल. क्लॉज म्हटल्यानंतर, उपवाक्य म्हटल्यानंतर क्लॉजमध्ये नेहमी क्रियापद येतं. इथे हॅव हे क्रियापद वापरलेलं आहे, त्यामुळे बी स्टेटमेंट इज करेक्ट, ए इज रॉंग. ही साधी प्रेज आहे, डॉग विदाऊट फूड इज साधी प्रेज आहे. ठीक आहे, सो आन्सर इज ऑनली बी. 75 बघा, क्लॉज प्रिंटेड इन कॅपिटल. क्लॉज विचारलेला आहे आपल्याला, वी पोस्टेड गार्ड वेअर द मॅन हॅज बीन सीन. ठीक आहे, तर कुठे पोस्ट केला आहे, जेव्हा वेअर आलेला तेव्हा काय होतं, ॲडव्हर्ब क्लॉज होतो. केव्हा, कुठे, कशी, यासाठी जेव्हा आपण क्रियेला केव्हा, कुठे, कशी असा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, ॲडव्हर्ब क्लॉज मिळतो. तर इथे वेअर वी पोस्टेड वेअर द मॅन हॅज बीन सीन, तर क्रियेविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितले, त्यामुळे हा ॲडव्हर्ब क्लॉज झालेला. वी पोस्टेड द गार्ड ॲट दी एंट्रान्स, इथे एंट्रान्स विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ठीक आहे, सो इथे एंट्रन्सविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, त्यामुळे हा काय होणार, ॲब्जेक्टिव्ह क्लॉज झालेला. नावाविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, ज्या वाक्याने नावाविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे तो काय होतो, ॲब्जेक्टिव्ह क्लॉज होतो. सो बी इज ॲब्जेक्टिव्ह क्लॉज, फर्स्ट इज ॲडव्हर्ब क्लॉज, त्यामुळे आन्सर इज 3. 75 इज 3. 76 बघा, आयरन इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल. यामध्ये आपल्याला करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री विचारलेली आहे, पॉझिटिव्ह डिग्री. ठीक आहे, सो शेवटच्या स्टेटमेंटमध्ये द्यान आला तर हा पॉझिटिव्ह डिग्री होणार नाही. पहिले स्टेटमेंट, आयरन इज ॲज युजफुल ॲज अदर मेटल. नाही, आयरन इज मोस्ट युजफुल, सगळ्यात युजफुल आयरन आहे. तर नो अदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयरन, म्हणजे दुसरं कुठलंही मेटल नाही जे आयरन एवढं युजफुल आहे. त्यामुळे नो अदर मेटल यायला पाहिजे. जेव्हा मोस्ट युजफुल येतं तेव्हा त्याचं पॉझिटिव्ह डिग्री करताना आपण नो अदर वापरतो, त्यामुळे याचा आन्सर होतं 3rd. ठीक आहे, 77 बघा, द स्कॉट, यामध्ये काय म्हटलं आहे,
मिनिंग ऑफ द वर्ड इन अ कॅपिटल. पावकी ह्युमर याचा आपल्याला मिनिंग विचारला आहे. द स्कॉट आर फेमस फॉर देअर पावकी ह्युमर. तर पावकी ह्युमरसाठी जे योग्य मिनिंग आहे त्याचा, तर अम्युझिंग इन अ ऑड वे. अम्युझिंग इन अ ऑड वे म्हणजे अम्युझिंग म्हणजे गमतीशीर पण विचित्र प्रकारे, या अर्थाने पावकी ह्युमरचा होतो योग्य अर्थ अम्युझिंग इन अ ऑड वे. 78. शी हार्डली एव्हर स्माईल. तर यामध्ये क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे. शी हार्डली एव्हर स्माईल. सो हार्डली हा निगेटिव्ह शब्द असल्यामुळे जेव्हा आपण क्वेश्चन टॅग करतो त्यामध्ये निगेटिव्ह शब्द येणार नाही. सो पहिला ऑप्शन गेला कारण की त्यामध्ये नॉट आलेला. चौथा ऑप्शन गेला त्यामध्ये इजंट नॉट आलेला. राहिला प्रश्न दुसरा आणि तिसराचा. तो स्माइल्स एक हे विचारलेलं आहे. शी हार्डली एव्हर स्माइल्स एक क्रियापद आहे. सो स्माईलसाठी आपण डज वापरणार. आणि इज का नाही, कारण की इज जर ऑलरेडी सेंटेन्समध्ये असलं तेव्हाच क्वेश्चन टॅगमध्ये करताना आपण इज वापरतो. सो इथे ऑलरेडी ॲमिजार कुठलंही दिलेलं नाही, त्यामुळे स्माईल्सला यस लागल्यामुळे आपण डज वापरतो. तर डज शी असं यायला पाहिजे. हेन्स द आन्सर इज 78चा आन्सर सेकंड. मॅच द फॉलोइंग. यामध्ये सॅवी, सेवर, स्किझम, टोरंटो. तर यामध्ये आपल्याला मिनिंग विचारलेलं आहे. तर टोरंटोचा होतो आपल्याला माहिती आहे व्हायलंट वाईन. बरं, स्किझम म्हणजे सेपरेशन. सेवर म्हणजे इंटरेस्ट. सेवर म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीत इंटरेस्ट असणे. आणि सॅवी म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज, एखाद्या गोष्टीचं इत्थंभूत प्रॅक्टिकल ज्ञान असणे, त्याला आपण सॅवी म्हणतो. सो एचं 4, बीचा आन्सर इज 1. हेन्स सीचं आन्सर काय आहे सेकंड. सो आन्सर इज 4th. 79. 80 to 84 हे पॅसेजचे प्रश्न आहे. तुम्ही स्वतःहून सॉल्व करणे अपेक्षित आहे. त्याच्या पुढचे प्रश्न बघूया आपण. 85 बघा. आवर फर्स्ट डे ॲट द डार्क बंगलो. आवर फर्स्ट डे ॲट द डार्क बंगलो. रिकामी जागा मेनली इन पॅकिंग. तर यामध्ये यांनी पॅसिव्ह विचारला आहे. मिनिंगफुल पॅसिव्ह सेंटेन्स. तर पॅसिव्हमध्ये आपल्याला माहिती आहे की V3 येतो. सो पॅसिव्हमध्ये V3 येतो. तर ह्या फक्त थर्ड ऑप्शनमध्ये V3 वापरला आहे, त्यामुळे याचा आन्सर होता थर्ड. यामध्ये हॅड स्पेंड वापरला आहे. V1 आहे. सो 85चं थर्ड येणार. ठीक आहे, कारण की V3 येतो पॅसिव्हमध्ये. सो सेंटेन्स कसं होणार. ऑर फर्स्ट डे ॲट अ डार्क बंगलो वॉज स्पेंट. ठीक आहे, वॉज स्पेंट मेनली इन अनपॅकिंग. बरं, 86 बघा. जोड्या लावायच्या आहे आपल्याला. सो फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. बरं, हॅव वन्स फिंगर इन अ टील म्हणजे काय, रकाना. सो हॅव वन्स फिंगर इन अ टील म्हणजे टू स्टील मनी फ्रॉम द प्लेस वेअर वी वर्क्स. ठीक आहे, सो त्यामुळे बीचा आन्सर होणार थर्ड. पुल वन्स फिंगर आउट म्हणजे टू स्टार्ट वर्किंग हार्ड. पुल वन्स फिंगर आउट म्हणजे टू स्टार्ट वर्किंग हार्ड. ठीक आहे, आता परिश्रमाला सुरुवात करणे, त्यासाठी आपण पुल वन्स फिंगर आउट म्हणतो. आणि कीप्स वन्स फिंगर क्रॉस म्हणजे आपण टू बी होपफुल असणे. ठीक आहे, आशादायी असणे, यासाठी कीप वन फिंगर क्रॉस हे आपण वापरतो. सर डीचा आन्सर होता डी सेकंड, सी फर्स्ट, बी इज फॉर थर्ड. सो आन्सर इज सेकंड. 86चं सेकंड आन्सर. 87 बघा. ही ब्रोक डाऊन इन अ मिडल ऑफ स्पीच. हिअर टू ब्रेकडाऊन म्हणजे काय, भांडण करणे नाही होत. टू फेल, ब्रेकडाऊन म्हणजे अपयशी ठरणे असं होतं, त्यामुळे याचा टू फेल असा आन्सर होईल डी, ओनली डी. ठीक आहे. ही इज लिव्हिंग इंडिया फॉर गुड म्हणजे काय, परमनंटली. ठीक आहे, नेहमीसाठी या अर्थाने फॉर गुड होतं. सो ही इज लिव्हिंग फॉर इंडिया फॉर गुड म्हणजे फॉर गुड ही फ्रेज परमनंटली जाणे, यासाठी फॉर गुड ही फ्रेज आहे, त्यामुळे याचा आन्सर होतं ए, ओनली ए, सेकंड. 89 कंप्लीट द सेंटेन्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. ही वॉज कॉल्ड, रिकामी जागा,
टू प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ द प्रेस रिपोर्ट. ठीक आहे. प्रेस रिपोर्टमध्ये जे काही त्याचा करेक्टनेस प्रूव्ह करण्यासाठी त्याला बोलवण्यात आले तर त्यासाठी आपण वापरतो कॉल्ड अपॉन. ठीक आहे. चहावर बोलवणे यासाठी आपण चहासाठी बोलवणे किंवा चहावर बोलवणे यासाठी आपण कॉल्ड अपॉन वापरतो. सो आन्सर इज कॉल्ड अपॉन. ठीक आहे. कॉल्ड अप म्हणजे बंद करणे असं काहीतरी होतं. ठीक आहे. कॉल्ड ऑफ तर होत नाही, कॉल्ड ऑन आणि कॉल्ड ॲट तर होतच नाही. ठीक आहे. 90 आफ्टर ही हॅड ड्रंक. यामध्ये अंडरलाईन वर्ड्स चा प्रकार विचारलेला आहे. आफ्टर ही हॅड ड्रंक द विस्की. तर यामध्ये पहिलं झाला विस्की पिल्यानंतर, म्हणजे पहिला झाला वर्ब. ओके, पहिला झाला वर्ब. सेकंड काय होईल, द ड्रंक म्हणजे नाऊन. ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक इंडीड. ठीक आहे. ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक इंडीड. द ड्रंक म्हणजे ज्याने दारू पिलेली आहे तो सेकंड होईल नाऊन. आणि वॉज व्हेरी ड्रंक इंडीड. वॉज व्हेरी ड्रंक इंडीड म्हणजे हे पिणाऱ्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तो खूप प्यालेला होता. यासाठी थर्ड ही विल ॲडजेक्टिव्ह. तो सो फर्स्ट इज व्हर्ब. त्यामुळे एचं सी. ठीक आहे. त्यामुळे याचं 90चं थर्ड आन्सर येईल. 91 बॅक अवे. बॅक अवे म्हणजे काय, मूव अवे, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे. यासाठी आपण बॅक अवे ही फ्रेज वापरतो. बॅक डाऊन म्हणजे काय, टू एक्सेप्ट डिफीट, स्वतःचा पराभव स्वीकारणे. यासाठी बॅक डाऊन म्हणतो आपण. बॅक आऊट म्हणजे काय, एखादी गोष्टीचं प्रॉमिस आपण केलेलं असतं तर त्यापासून दूर जाणे. त्यासाठी आपण टू फेल टू फुलफिल द प्रॉमिस यासाठी बॅकआउट वापरतो. बॅक ऑन टू म्हणजे एखाद्या जवळ असणे, च्या जवळ. टू बी नियर टू एखाद्या जवळ असणे, त्यासाठी आपण काय वापरतो, टू बी नियर टू. यासाठी बॅक ऑन टू वापरतो. सो डीचा आन्सर 1, सीचा आन्सर 2, बीचा आन्सर काय होता 4. सो आन्सर इज फर्स्ट. 92 बघा. अँटोनिमसाठी कुठलं वापरतात प्रिफिक्स हे त्यांनी विचारलेलं आहे. सो अँटोनिमसाठी आपण डिस वापरतो. बिलीफ, डिसबिलीफ, राईट. नंतर मग ॲडिक्वेट, इनॲडिक्वेट हे पण वापरतो. आणि सी तर एपासनं अँटोनिम जे होतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पॅनपासनं कुठल्या अँटोनिम्स होत नाही. तर त्यामुळे ए बी आणि सी, ABC फर्स्ट इज आन्सर. 93 बघा. ही वॉज सो चेंज इन अपियरन्स दॅट आय हार्डली न्यू हिम. बरं. नेक्स्ट, दिस टाईपरायटर इज ॲज गुड ॲज न्यू. इट हॅज हार्ड बीन यूज. ओके, बरं, ठीक आहे. इट हॅज हार्ड बीन यूज. तर हार्ड बीन यूज नाही होत, इट हॅज हार्डली बीन यूज. म्हणजे हार्डली काय शब्द, काय जरा निगेटिव्ह शब्द आहे. तर हा म्हणजे क्वचितच या अर्थाने. हार्डलीचा अर्थ होतो क्वचितच. तर ही धिस टायपरायटर इज ॲज गुड ॲज न्यू म्हणजे नवीन सारखाच आहे. तर हा म्हणजे क्वचितच यूज करण्यात आलेला आहे. या अर्थाने बी स्टेटमेंट हे चुकीचं होतं, कारण की तिथे हार्ड यूज केलेला आहे, हार्डली पाहिजे होता. पहिलं स्टेटमेंट, ही वॉज सो चेंज इन अपियरन्स, तो इतका बदलला की मी त्याला क्वचितच म्हणजे मी त्याला ओळखू शकले. या अर्थाने ए स्टेटमेंट करेक्ट होता. आय हार्डली न्यू हिम. ठीक आहे. सो ए स्टेटमेंट इज करेक्ट. सी, एव्हरी मॉर्निंग दिस वीक शी हॅज अराइव्ड लेट. एव्हरी मॉर्निंग या वीकमधील प्रत्येक सकाळी ती लेट आली. यामुळे ती लेट आली आहे पूर्ण वर्तमान काळ यामध्ये यूज केलेला आहे. त्यामुळे सी स्टेटमेंट पण करेक्ट ठरतं. तो ए आणि सी हे स्टेटमेंट करेक्ट होतं. ठीक आहे. 93चा थर्ड. 94 ही इज व्हेरी रिजिड इन हिज ॲटिट्यूड. इफ ही वॉन्ट्स हिज वर्क डन ही ऑट टू बी. यामध्ये ही ऑट टू बी रिकामी जागा अँड रेडी टू मेक ॲडजस्टमेंट. तर यामध्ये आपल्याला अप्रोप्रिएट अँटोनिम विचारलं आहे. कोणाचं, रिजिडचं अप्रोप्रिएट अँटोनिम होणार. रिजिडचं होतं फ्लेक्झिबल. रिजिड म्हणजे कडक, फ्लेक्झिबल म्हणजे फ्लेक्झिबल. त्याचा आता मराठी शब्द मला आठवत नाही आहे. ठीक आहे. सो 94चा आन्सर होतं फोर्थ.
रिजिडचं अपोजिट काय होतं, फ्लेक्झिबल. 95th, इंटरनेट इज द मोस्ट युजफुल डिवाइस टू डेसिमेट इन्फॉर्मेशन. डेसिमेट म्हणजे काय, स्प्रेड करणे. तर सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे डेसिमेटचा आपल्याला अल्टरनेटिव्ह मिनिंग विचारला आहे तर स्प्रेड करणे, पसरवणे. ठीक आहे. तर इंटरनेट इज द मोस्ट युजफुल डिवाइस टू स्प्रेड इन्फॉर्मेशन. त्यासाठी फोर्थ आन्सर होता. 96, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन अ गिवन सेंटेन्स व्हेन ललिता टेक हर टीचिंग डिग्री. तिने तिची टीचिंग डिग्री केव्हा घेतली, या अर्थाने पहिल्या स्टेटमेंटमध्ये डीड यायला पाहिजे. सेकंड स्टेटमेंट, विच स्कूल शी गो फर्स्ट. पहिल्यांदा कुठल्या शाळेत गेली, तर हे पण भूतकाळातलं वाक्य असल्यामुळे यामध्ये पण डीड यायला पाहिजे. दोन्ही स्टेटमेंटमध्ये डीड यायला पाहिजे. त्यामुळे 96चा आन्सर सेकंड होतं. 97 बघा, करेक्ट ॲडवर्ब विचारलं आहे. बलराज मदर, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर बलराज मदर सर्व ऑलवेज अँड एक्सलंट डिनर. ठीक आहे, ऑलवेज एक्सलंट डिनर. सो ॲडवर्ब यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. सो ऑलवेज हे ॲडवर्ब आहे. त्यामध्ये ते पण योग्य प्रकारे कसं कुठलं यूज केलेलं आहे ते पण यामध्ये विचारलं आहे. ॲडवर्ब ऑलवेज हे ॲडवर्ब आहे, ऑफन हे ॲडवर्ब आहे. यामध्ये पण ऑलवेज ॲडवर्ब केलेलं आहे. आय सेल्डम ईट मोर दॅन दिस ॲट लंच. यामध्ये सेल्डम हे ॲडवर्ब यूज केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, ऑलवेज आणि ऑफन हे नेहमी क्रियापदाच्या अगोदर असतात किंवा सहाय्यकारी क्रियापद जे असतात, ॲमेझर वॉज वेअर, त्याच्यानंतर असतात. ठीक आहे. सो सर्वच्या नंतर ऑलवेज आला आहे, तर इथं ऑलवेज सर्व पाहिजे होतं, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं होतं. डू यू गो ऑफन, तर ऑफन गो पाहिजे होतं, त्यामुळे बी स्टेटमेंट चुकीचं होतं. ही इज ग्रमलिंग ऑलवेज, तर ऑलवेज ग्रमलिंग पाहिजे होतं, त्यामुळे सी स्टेटमेंट चुकीचं होतं. आय सेल्डम ईट मोर दॅन दिस ॲट लंच, तर सेल्डम इथे ईटच्या अगोदर वापरलं आहे, त्यामुळे डी स्टेटमेंट बरोबर होतं. सो 97चा आन्सर सेकंड होतं. 98 बघा, करेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही इज रिकामी जागा दॅन आय एक्सपेक्टेड. तो माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा लेट आलेला, या अर्थाने लॅटर नाही लेटर. ठीक आहे. लॅटर म्हणजे नंतरचा आणि लेटर म्हणजे लेट येणे, या अर्थाने LATER, लेटर दॅन आय एक्सपेक्टेड. माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा तो लेट आला, या अर्थाने थर्ड याचं आन्सर होतं. 99, द आयडिया हॅज डिस्टिंक्ट पॉसिबिलिटीज. म्हणजे काय, पॉसिबिलिटीज म्हणजे काय, यामध्ये पैलू असणे, एखाद्या आयडियाचे वेगवेगळे पैलू असणे, पॉसिबिलिटीज असणे, यासाठी प्रॉस्पेक्ट हा त्याचा मिनिंग होतो. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, बूस्ट. तर बूस्ट फॉर्म येतं की बूस्ट ऑफ येतं. ओके, आपण बाकीचं बघूया, त्यावरून आपण गेस करूया. अराइव्ड ॲट यायला पाहिजे. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी येणे, एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट असणे म्हणजे इंटरेस्टेड इन होतं. बरं, डाईड फॉर्म होतं की डाईड ऑफ होतं. तर बूस्ट ऑफ व्हायला पाहिजे, आय थिंक सो. बघूया आपण. बीचं एक काय होतं, बीचं एक होतं. ओके, आणि बीचं एक, त्यामुळे पहिलंच आन्सर येतं. तर एचं काय होतं, फोर्थ होतं, म्हणजे बूस्ट ऑफ. आपण जे म्हटलं होतं ते करेक्ट आहे. बूस्ट ऑफ इज करेक्ट. बीचं काय होतं, ॲट होतं, अराइव्ड ॲट. इंटरेस्टेड इन असतं, सीचं 2. आणि डाईड फॉर्म म्हणजे एखाद्या गोष्टीपासून मरणे, तर डाईड फॉर्म. सो डाई फॉर्म, त्यामुळे डीचं आन्सर होतं थर्ड. हेन्स द आन्सर इज 100चं फर्स्ट. अशा प्रकारे आपण सगळे प्रश्न कवर केले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.